नाशिक शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। 20 वर्षीय तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली असून या घटनेनंतर काही तासातच संशयित आरोपींचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय। पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटी जवळ शुक्रवारी रात्री 10:30 ते 11च्या सुमारास ही घटना घडली। मृत तरुणीची ओळख वैष्णवी आवारी वय 20 वर्षे अशी असून ती अमळनेर येथील रहिवासी होती। शिक्षणासाठी ती नाशिकमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होती। मिळालेल्या माहितीनुसार रात्री जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या वैष्णवीवर अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने वार केले। गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या प्रकरणात साहिल लावारे नावाच्या तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला। वैष्णवी आणि साहिल यांच्यात पूर्वी ओळख असल्याची माहिती समोर आली असून वैष्णवीचे लग्न दुसरीकडे ठरल्यानंतर हा गुन्हा घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला। दरम्यान हत्येनंतर काही तासांनी इंदिरानगर परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत संशयिताचा मृतदेह आढळला। पोलीस या मृत्यूचाही तपास करत आहेत। घटनास्थळावरून पोलिसांनी हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेला चाकू जप्त केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी सुरू आहे। पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून तपास पूर्ण होईपर्यंत हत्येचं नेमकं कारण आणि सर्व परिस्थितीबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही। ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा आणि एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा प्रश्न ऐरणीवर आणते आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांच्या अधिकृत निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।